श्री स्वामी समर्थ. सिंह राशी 23 ते 29 साप्ताहिक राशी भविष्य. सिंह राशीच्या मित्रांनो, या आठवड्यात तुमच्या आयुष्यात काय नवीन वळण येणार आहे? तुमच्या मनात चाललेली घालमेल आता संपेल का, की अजून काही प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतील? कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत खऱ्या अर्थाने ओळखली जाईल का, की अजून थोडा संघर्ष बाकी आहे? तुम्ही घेतलेले निर्णय तुमचं भविष्य उजळवतील का, की काही ठिकाणी पुन्हा विचार करण्याची वेळ येणार आहे? आर्थिक बाबतीत तुम्ही जपून चालाल का, की अचानक येणारे खर्च तुम्हाला अडचणीत टाकतील? प्रेमाच्या बाबतीत मनात दडवलेल्या भावना तुम्ही व्यक्त कराल का, की अजूनही काही न सांगितलेल्या गोष्टी तुमच्यात आणि तुमच्या माणसांमध्ये अंतर निर्माण करत राहतील? जोडीदारासोबतचं नातं अधिक घट्ट होईल का, की छोट्या गैरसमजांमुळे थोडा दुरावा येईल? कुटुंबात आनंदाचे क्षण येणार आहेत का, की काही जबाबदाऱ्या तुमच्यावर येऊन तुम्हाला अधिक मजबूत बनवणार आहेत? आणि सगळ्यात महत्त्वाचं, या आठवड्यात तुम्ही स्वतःला नव्याने ओळखणार आहात का? तुमच्यात दडलेली ताकद, जिद्द आणि आत्मविश्वास पुन्हा जागा होणार आहे का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ सिंह राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. या आठवड्यात तुम्हाला सतत असं वाटू शकतं की आयुष्य काहीतरी सांगतंय, काही संकेत देतंय. सुरुवातीचे दिवस थोडे गोंधळाचे वाटतील. मनात अनेक विचारांची गर्दी असेल. काय करावं, कोणावर विश्वास ठेवावा, कोणता निर्णय घ्यावा? पण हळूहळू तुम्हाला स्वतःच उत्तरं सापडायला लागतील. तुमच्यातील आत्मविश्वास पुन्हा जागा होईल. एखादी जुनी गोष्ट किंवा आठवण मनाला स्पर्श करून जाईल आणि तुम्ही स्वतःकडे नव्याने पाहायला लागाल. हा आठवडा तुम्हाला शिकवेल की प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही, पण त्यातूनच काहीतरी चांगलं घडतं. काही नाती बदलतील, काही नवी जोडली जातील. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला असं वाटेल की हो, काहीतरी बदललंय आणि ते बदल माझ्यासाठी चांगलेच आहे. करिअर आणि नोकरी. कामाच्या ठिकाणी हा आठवडा तुम्हाला थोडा कसोटीचा पण प्रगतीचा वाटेल. सुरुवातीला कामाचा ताण वाढलेला जाणवेल. काही कामे एकदम येतील आणि तुम्हाला वाटेल की हे सगळं कसं हाताळायचं. पण सिंह राशीचा स्वभावच असा आहे की तुम्ही शेवटपर्यंत हार मानत नाही. तुमच्यातील नेतृत्व गुण इथे कामी येतील. तुम्ही परिस्थिती हळूहळू नियंत्रणात आणाल. सहकाऱ्यांची कधीकधी मतभेद होऊ शकतात, पण त्याला मनावर घेऊ नका. ऑफिसमधील वातावरण थोडं बदलतंय. काही लोकांचे खरे रंग दिसू शकतात. एखादं काम जे खूप दिवसांपासून अडकलेलं होतं ते या आठवड्यात पूर्ण होऊ शकतं. वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. आठवड्याच्या शेवटी तुमच्या मनात एक समाधान असेल. मी मेहनत केली आणि त्याचं फळ मिळालं. आर्थिक स्थिती. पैशाच्या बाबतीत हा आठवडा तुम्हाला जपून पावलं टाकायला शिकवेल. उत्पन्न सुरू राहील, पण खर्च अचानक वाढू शकतो. घरात एखादी गरज, एखादा कार्यक्रम किंवा दुरुस्तीचा खर्च समोर येऊ शकतो. कधीकधी तुम्हाला असं वाटेल की इतके पैसे येतात पण टिकतात का नाहीत? याचं उत्तर म्हणजे थोडं नियोजन. उगाच भावनेत येऊन खर्च करू नका. कोणाला पैसे देताना दोनदा विचार करा. जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे, पण त्यासाठी तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल. आठवड्याच्या शेवटी आर्थिक स्थिती थोडी स्थिर वाटेल, पण पुढील काळासाठी बचत करण्याचा विचार सुरू होईल. प्रेम आणि नातेसंबंध. हा आठवडा प्रेमाच्या बाबतीत खूप काही शिकवून राहणार आहे. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर काही गोष्टी मनात साचलेल्या असतील, त्या आता बाहेर येऊ शकतात. लहान सहान गोष्टींवरून वाद होऊ शकतो, पण त्या वादांमागे एक प्रेमही लपलेलं असेल. कधीकधी आपल्याला वाटतं की समोरचं आपल्याला समजत नाही, पण खरं म्हणजे आपणच आपलं मन नीट व्यक्त करत नाही. जोडीदाराशी मनमोकळं बोला. मी काय वाटतोय हे सांगणं खूप महत्त्वाचं आहे. अविवाहित लोकांच्या आयुष्यात एखादी खास व्यक्ती येऊ शकते. सुरुवातीला साधी ओळख वाटेल, पण ती पुढे जाऊन खास बनू शकते. आठवड्याच्या शेवटी नात्यात एक वेगळाच गोडवा जाणवेल. वैवाहिक जीवन. वैवाहिक लोकांसाठी हा आठवडा समजूतदारपणाचा आहे. घरात काही गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात, पण जर तुम्ही शांतपणे परिस्थिती हाताळली तर सगळं सुरळीत होईल. जोडीदाराच्या भावना समजून घ्या. कधीकधी ते काही बोलत नाहीत, पण त्यांच्या मनात खूप काही चालू असतं. एकत्र वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. एखादी छोटीशी सहल किंवा एकत्र बसून गप्पा मारणे, यामुळे नातं अजून घट्ट होईल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला जाणवेल की आपलं नातं आधीपेक्षा अजून मजबूत झालंय. कुटुंब आणि सामाजिक जीवन. कुटुंबाच्या बाबतीत हा आठवडा भावनिक आणि जोडणारा ठरेल. घरात एखादा छोटा आनंदाचा प्रसंग घडू शकतो. कुटुंबातील एखादी व्यक्ती तुमच्याशी मन मोकळं करेल आणि तुम्हाला त्यांना समजून घेण्याची संधी मिळेल. कधीकधी तुम्हाला असं वाटेल की आपण सगळ्यांसाठी खूप काही करतो, पण त्याचवेळी कुटुंबाकडून मिळणारं प्रेम आणि आधार तुम्हाला पुन्हा उभं करेल. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. लोक तुमच्या बोलण्याला महत्त्व देतील. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत थोडं लक्ष देणं गरजेचं आहे.
कामाचा ताण आणि मानसिक थकवा जाणवू शकतो. झोप पूर्ण न झाल्यामुळे चिडचिड होऊ शकते. डोकेदुखी, थकवा किंवा पचनाचे त्रास संभवतात. नियमित चालणे, योग आणि ध्यान याचा फायदा होईल. स्वतःसाठी थोडा वेळ काढा, हे खूप महत्त्वाचं आहे. आठवड्याचा संदेश. कधीकधी आयुष्य आपल्याला थांबवून विचारायला लावतं की तू खरंच आनंदी आहेस का? सिंह राशीच्या मित्रांनो, या आठवड्यात तुम्हाला स्वतःशी संवाद साधण्याची संधी मिळेल. तुमच्यात ताकद आहे, जिद्द आहे, फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. सिंह राशीच्या जातकांसाठी हा आठवडा भावनांचा, विचारांचा आणि स्वतःला नव्याने घडवण्याचा ठरणार आहे. सुरुवातीला काहीसा गोंधळ, अस्वस्थता किंवा निर्णय घेण्यात अडचण जाणवू शकते, पण जसजसा आठवडा पुढे जाईल तसतसे तुम्ही स्वतःला सावरत जाल आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवायला लागाल. तुमच्यातील आत्मविश्वास पुन्हा जागा होईल आणि मी करू शकतो ही भावना अधिक मजबूत होईल. कामाच्या बाबतीत जबाबदाऱ्या वाढतील, पण त्याचबरोबर तुमची मेहनत आणि कर्तृत्व लोकांच्या नजरेत येईल. थोडा ताण जाणवेल, पण शेवटी समाधान मिळेल. आर्थिक स्थिती मध्यम पण स्थिर राहील. काही अनपेक्षित खर्च होऊ शकतात, त्यामुळे नियोजन आवश्यक ठरेल. प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये हा आठवडा भावनिक चढउतारांचा असेल. काही गैरसमज होऊ शकतात, पण मनमोकळा संवाद ठेवल्यास नातं अधिक मजबूत होईल. कुटुंबाच्या बाबतीत आधार आणि जवळीक वाढेल. काही क्षण असे येतील जे तुम्हाला भावनिकरित्या जोडून ठेवतील. आरोग्याच्या दृष्टीने थोडा थकवा, ताण जाणवू शकतो, त्यामुळे स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. एकूणच हा आठवडा सिंह राशीसाठी स्वतःला समजून घेण्याचा, चुका सुधारण्याचा आणि नव्या आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा आहे. जर तुम्ही शांतपणे, संयमाने आणि सकारात्मक विचारांनी पुढे गेलात तर हा आठवडा तुमच्यासाठी आत्मिक समाधान, अनुभव आणि पुढील यशाची पायाभरणी करणारा ठरेल. कारण शेवटी तुम्हीच तुमच्या आयुष्याचे खरे राजे आहात आणि तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.